आज लक्ष्मीनगर या एरियामध्ये इथं आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी अद्यापही विकास झालेला नसून अपक्ष म्हणून उमेदवारीचा फॉर्म भरणारे आदरणीय प्रतिदादा कदम आज यांनी लक्ष्मीनगर इथे येऊन काय विकास झाला आणि कसा झाला आणि कोण केला या संदर्भामध्ये त्यांनी पाहणी करत लोकांना आवाहन करत आहेत की येणारी उद्याची जे निवडणूक आहे 2 डिसेंबर स्कूटी या बटनावर बटन दाबून मला प्रचंड मजाने विजयी करा या उद्देशाने त्यांनी आज फिरत आहेत, रॅली निघत आहे त्याची। तर इथं जे लोक आहेत या ठिकाणी रोडा वगैरे काहीच नसून आज इथं आलेले आमचे अपक्ष उमेदवार आदरणीय प्रतिदादा कदम यांनी पाहणी करते वेळेस यांचं काय म्हणणं आहे निवडून आल्याच्या नंतर यांनी जे जनतेच्या भरोश्यावर जनता यांना विश्वास ठेवून आज तुम्ही फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला निवडून आणू या बळावर तुम्ही येणाऱ्या याच्यामध्ये काय कामं करणार 2026 पासून। आपण सर्वप्रथम लक्ष्मीनगर भोकर येथे आपण पाहू शकता, हा परिसर दाखवून घ्या कॅमेऱ्यात। नगर परिषद निवडणूक भोकरला नगर परिषद येऊन बघा जवळपास 2009 साली आलेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत 2-3 नगरसेवक होऊन गेले, पण लक्ष्मीनगरचा विकास अद्यापही झालेलाच नाही। इथं प्राथमिक सुविधा नाहीत, लक्ष्मीनगर येथे अंगणवाडी नाही, रस्ते नाले नाहीत। पावसाळ्यामध्ये फार दयनीय अवस्था होती। मी जवळून बघितलेलं आहे, आमचे कराळे काकाचे तर मी काही दिवस राहिलेले आहे किरायाने। आम्हाला जवळून इथल्या लोकांच्या वेदना माहीत आहेत। पावसाळ्यात गाडी येत नाही घरापर्यंत, चालता येत नाही चिखल्यामुळे। अशा प्राथमिक सुविधा नसल्यामुळे जनता फार त्रस्त आहे आणि या जनतेनं जिथल्या सांगितलेलं एक बात, तुम्ही चळवळीतले माणसं, रस्त्यावरचे माणसं, तुम्हाला इथल्या अडचणी माहीत आहेत। तुमच्यासारखा माणूस उभं टाकला तर आमच्या सामान्य जनतेच्या समस्या सोडू शकतो। सर्वांनी इच्छा दाखविल्यामुळे मी सुद्धा सर्वांच्या इच्छेचा मान ठेवून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तर बघू दादा लोकांचा किती आशीर्वाद मिळतो, दादा किती मतदान मिळते। तुम्हाला भोकर तालुक्यामध्ये बल्लाड असे काही जे राजकारणामधले लोक आहेत आणि तुम्ही या जनतेचा विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या जनतेच्या बळावर तुम्ही येणाऱ्या 2026 मध्ये काय काय विकास घडून आणू शकता, म्हणजे जे नगरसेवक पहिले जे केले नाही तुम्ही काय करणार? दादा सर्वप्रथम निवडून आल्यानंतर या गल्लीतल्या जे महत्त्वाच्या सुविधा असतात, प्रामुख्यानं मी रस्ते नाल्या या प्रमुख सुविधा असतात आणि गल्लीमध्ये लहान मुलांसाठी, लहान मुलं म्हणजे देशाचं भविष्य असते आणि लहान मुलांसाठी या ठिकाणी सर्वप्रथम अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचा मी 100% प्रयत्न नाही तर करूनच देईन। आणि तुम्ही सत्तेमध्ये नसते वेळेस सुद्धा तुम्ही जे तुमच्या त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्ही 1.5 कोटीचं काय तर रोडचं नाल्याचं काम केलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि तुम्ही खरंच केल्यामुळं तर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर लोकांचा जे भरोसा विश्वास आहे त्याच्यामध्ये तुम्ही कायम राहशाल का? 100% दादा, कारण आपण सामान्य जनतेतलेच व्यक्तिमत्व आहे आपले। गरीब घरचा तर मी मुलगा आहे, मला माहीत आहे। आजही आठवते की आपल्या घरासमोर पूर्वी रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या। आपण भीमटायगरचा तालुका अध्यक्ष आहे, त्या माध्यमातून आंदोलने छेडली, प्रशासनाच्या छाताडावर जाऊन आपण आंदोलने केलेली आहेत। त्यांना त्रास दिलेला आहे आपण की आमच्या गल्लीतले आपल्या गल्लीला न्याय मिळण्यासाठी, रस्ते मिळण्यासाठी, नाले मिळण्यासाठी, गल्लीचा विकास होण्यासाठी आपण अनेक आंदोलने केलेली आहेत। त्या माध्यमातून आपण गल्लीतील रस्ते नाल्या जे विकास कामे आहेत आपण खेचून आणलेले आहेत प्रशासनाकडून। आपण सत्तेमध्ये येऊ न येऊ पण आपल्या गल्लीतला विकास झाला पाहिजे, आपण करणारच आहोत, आपली अशी खात्री आहे। लोकांनी मतदान दिलं, स्कूटरवर बटन दाबून आपल्याला विजयी जर केला तर निश्चितच मी आपल्या सगळ्या वार्डातले आपण काम करणारच आहोत। त्या माझा प्रामुख्याने माझा ध्यास आहे आणि करूनच आहे। धन्यवाद। यानंतर इथं जे मतदार आहेत त्यांचं आपण मत मानून घेऊया। आपल्याला नगरसेवक कसा हवा? चांगलाच राहावं। कोणी बी आले खाली येऊन आश्वासन द्यायला चढत निघून, हो आज करतो उद्या करतो म्हणाले तर आमच्या गल्लीमध्ये पाणी नाही, पुढच्या गल्लीतलं पुरं पाणी आमच्या गल्लीमध्ये येते। रोडची सुविधा नाही, बसाची चिखलामध्ये जावं लागते, शाळेची सुविधा नाही, दुसऱ्या गल्लीमध्ये जावं लागते। प्रत्येक जण आले तर आज करतो उद्या मरून टाकून देतो म्हणाले काही जणाला,
येऊन खाली आश्वासन द्यायला निघून चले ते. नंतर म्हणले की नाही मी केव्हा म्हणलो होतो 2 दिवसात टाकून देतो म्हणलो होतो असं म्हणाले ते. प्रत्येक जण यायले ते खाली असंच म्हणून चले ते. या ठिकाणी लक्ष्मीनगर येथे खूप अशा भरपूर काही समस्या आहेत तरी मी भोकर तालुक्यामधील पूर्ण भोकरवाशांना असं आवाहन करतो की दिवस रात्र झटून संघटनेचे कामं करत करत आज कुठं तर त्यांना अपक्ष म्हणून कुठंतरी एक समाजासाठी असं खूप काही काम करायचं आहे. त्यांच्या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मनाने विजयी करा.